मला सुरेश भट स्मशानात आठवायला लागले. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. प्रेत जळत होतं, नातलग निघून गेले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. सुरेश भट. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. सुरेश भट. प्रेत जळत होतं, मी त्याच्या जवळ गेले. रात्र झाली, सोमरात्र, भयान शांतता. स्मशान शांतता कशाला म्हणतात हे त्या दिवशी पहिल्यांदा कळालं. आणि एक सांगू, जाता जाता मी एक केलं, ते टाकलेलं गोंधळभर पीठ आणि 100 रुपये मी पदरात बांधून घेतला. बाबा, ह्या जगण्याने मला अनाथांची माय व्हायला शिकवलं. मी स्मशानात गेले आणि लक्षात आलं, फुटलेल्या मडक्याचे तुकडे पडले होते. कधीतरी पाऊस येऊन गेला असेल, पाणी होतं एका तुकड्यात. मी ते पाणी घेतलं, एक तुकडा साफ केला, त्यात पाणी टाकलं, जवळचं पीठ टाकलं, एवढीशी भाकरी केली. भूक उगी बसत नव्हती ना. आणि जळणाऱ्या प्रेताचेच निखारे ओढले. ती एवढीशी भाकरी त्यावर शेकली, भाजली, तोडून तोडून तिथेच खाल्ली. आता पंचपक्वान्न लोक खायला देतात, पण तेव्हा तोडून खाल्लेल्या भाकरीची चव आयुष्यात परत मिळाली नाही. बाबा, माणूस कधी वाईट नसतो बाबा, माणसाच्या पोटाची भूक वाईट असते. मी त्या दिवशी ती भाकरी शेकली, तोडून तोडून खाल्ली. अनेक रात्री मी स्मशानात घालवल्या होत्या, मी कधी घाबरले नाही. पण त्या दिवशी एक चमत्कार झाला. अंधश्रद्धा नाही, अनुभव हीच खात्री. अध्यान रात्री खूप थंडी पडली म्हणून मी ती भाकरी तोडून खाल्ली. शेकायला बसले, ऊब बरी वाटत होती, मरणाची थंडी पडली होती. आणि माझ्या लक्षात आलं, प्रचंड रात्र झाली, रातकिडे ओढणायला लागले, भयान शांतता पसरली. आणि 50-50 काळे काळे पक्षी आले, मला धडाधड टोचा मारायला लागले. का ते मला विचारत होते. मेलेल्यांचा खायचा अधिकार आमचा, तू अजून मेली नाहीस, जबाब दो. आमचा कायदा भंग झाला. काय जबाब होता माझ्याजवळ? मी बाळाला पोटाशी धरून उभी होऊन खाली वाकून रडत होते, तिला टोच लागू नये म्हणून. माझ्या सगळ्या पातळाला टोचा पडल्या होत्या. पण त्या दिवशी पाखरं मला टोचा मारत होते ना, मी बाळाला वाचवत होते. आणि पटकन माझ्या लक्षात आलं, सिंधुताई सपकाळ वेडी आहेस. ती पाखरं तुला सांगता येतं ग, खूप जग तुझी वाट पाहते ग, इथं कुठे अडकून पडलीस, चालायला लाग, किती जग तुझी वाट पाहते. त्या दिवशी मी त्या पक्षाला नमस्कार केला. पण नमस्कार केल्यानंतर सुद्धा इतकी भीती मनात भरली, जाऊ कुठे. मी जोरजोरात रडले, आयुष्यात पहिल्यांदा रडले मी स्मशानात जोरजोरात. का रडले याचा एक मतलब पण होता. गाव शेजारीच होतं, घर दिसत होतं, मी जोरजोरात रडत होते. का? गावातले 10-20 माणसं येतील आणि मला विचारतील काय झालं. माझं रडणं ऐकून लोक बाहेर आले, धडाधडा दारं उघडले, एकमेकांना सूचना दिल्या, दारं पक्के बंद करा, लेकरांना पक्क झाकून घ्या, आज रात्री कुणी बाहेर पडू नका, कारण मशानात भूत रडतं आज.